रत्नागिरी संघाकडून आणि अर्थातच या देखाव्याचं शीर्षक असणार आहे गणपती बाप्पाची पृथ्वी प्रदक्षिणा। कैलास पर्वतावर भगवान शंकर, माता पार्वती आणि त्यांच्या दोघांच्या मध्ये बाप्पा गणपती हे या ठिकाणी विराजमान झालेले आहेत। कारण आद्य देवता गणपती तू सुखकारक तू दुःखहारक पुष्प सुमन वाहिले गजमुखा वंदन तुझ पहिले गजमुखा वंदन तुझ पहिले। असा मित्रांनो देव गणराय 64 विद्येचा आराध्य देव विघ्नहर्ता गणराय। खऱ्या अर्थानं प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ज्याच्या पूजनाने केली जाते तो विघ्नहर्ता गणराय। अखंड जगाचं दैवत तो आपला गणराय आणि या गणरायाचंच या ठिकाणी स्तवन, या गणरायाचंच या ठिकाणी पूजन करतोय हा एक नामवंत संघ। आणि या ठिकाणी कार्तिक स्वामींचं आगमन होतंय मोरावर बसून। मोर हे कार्तिक स्वामींचं वाहन आहे आणि गणपती बाप्पाचे भाऊ म्हणजे कार्तिक स्वामी। कलाकार काय असतो बघा। आणि या दोन भावांमध्ये पैज लागली, जो कोणी सगळ्यात आधी पृथ्वी प्रदक्षिणा करेल तो श्रेष्ठ असणार आहे। त्यामुळे देवादिदेव गणेश उठले आपल्या जागेवरून आणि ज्या पर्वतावर शंकर आणि पार्वती बसले होते तिथे त्याने आपल्या माता पित्याला प्रदक्षिणा घातली आणि पुन्हा जागेवर जाऊन बसले। आणि कार्तिक स्वामी मात्र आपल्या मोरावर आरूढ होऊन संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा घालायला निघालेले आहेत। दोन भाऊ या ठिकाणी त्यांच्यामध्ये लागलेली ही पौराणिक पैज आपल्याला पुराणामध्ये माहित आहे, ती या ठिकाणी सादर केली जाते। आणि एक चांगलं आहे की गणपतीच्या मैदानामध्ये मोर हा नाचला पाहिजे निश्चित। आणि खरं तर हे गांगोबांना ऐकलेलं आहे आणि या संघानं अस्थिर या ठिकाणी सादर केलंय। खूप त्याचं कौतुक आहे। एकदा कार्तिक स्वामीसाठी टाळ्या होत्या, मग अशी हातात निशाण होतं, आता मोराच्या मयुरानं संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घातली आहे। असा सुंदर असा हा मयूर आज रत्नागिरीकरांच्या गोट्यामधून नाचतोय। एक चांगला अनुभवी आणि अवली कलाकार आज मोर नाचवतोय। खरं वैभव सर या मोराला फार मागणी आहे। प्रत्येक वर्षी 1-2 वर्षाने कानलकोटमध्ये जातो मोर। मी या मोरालाच आमच्या मोर्डे गावामध्ये नेलं होतं, ज्या ठिकाणी मी शिक्षक म्हणून काम करतो। आणि मग या सोपा नागोबाची यात्रा त्या ठिकाणी फार मोठी यात्रा भरली जाते आणि मग त्या संपूर्ण या पालखीचं साधन आमच्या या मयूर नृत्याने केलं होतं बा। एक सुंदर मयूर नृत्य त्या ठिकाणी सादर झालं होतं आणि म्हणून मयूर नृत्य सादर करणं हे करपेवासियांचे फार एक वेगळी खासियत आहे। निश्चित गुरुजी, एक 5-6 वर्षापूर्वी घाटकोपरच्या भटवाडीच्या मैदानात आम्ही गेलो होतो स्पर्धेला आणि तिथे सुद्धा हा मोर नाचला होता। एवढा बेभान होऊन नाचला होता तुम्हाला सांगतो की तिथल्या सगळ्या घाटकोपर वासियांना त्याने डोक्यावर घेतलं होतं। सुंदर असं हे मयूराचं नृत्य। आणि ज्या वेळेला आमचे जितेंद्रजी आव्हाड साहेब हा 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 पालखी जरा पुढे घ्या बस। हे वाद्य रत्नागिरीकरांचं खरं म्हटलं अमर सावंत यांच्याकडून आता जे मयूर नृत्य झालं त्या मयुरासाठी 500 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे। नागवेकर वाडीच्या वतीनं रत्नागिरीकरांच्या वतीनं फाका घातल्या जात आहेत। शिमगा म्हटला की फाका या कोकणात महत्वाच्या, काही गोड असतात, काही थोड्याशा आंबट गोड असतात, पण फाका घातल्याशिवाय म्हशी बियाणं माहिती असं नाही। पंचमीच्या दिवशीपासून शिमगा चालू होतो, होळा लागायला लागतात, नंतर होम होतात आणि पालखी घरोघरी जाते। जबरदस्त असा हा निशाणवाला, त्याच्या जोडीला साजवाला, त्यानंतर 2-2 एक ताशा, पुन्हा 2-2
आणि सुंदर अशी पारंपरिक वेशभूषा. वा 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 वा. आहा, अतिशय जबरदस्त पारंपरिक वेशभूषा परिधान केलेला हा संघ. शाबास शाबास. ढोल वादन बघा कसं आहे, छातीवर ढोल येतोय आणि या ठिकाणी ते वाजवले जात आहे. आपल्या ढोल वादकांची ढोल गाड्या अडकवायची पद्धत वेगळी असते, रत्नागिरीकरांची पद्धत थोडीशी वेगळी आहे. बघा, आपला ढोल वादक जेव्हा ढोल वाजवतो तेव्हा त्याचा जर तो उजवा असेल तर उजवा हात या ढोलाच्या रशीच्या आतून जातो आणि खाली कुडपा नसतं. यांनी जसं आपण ताशा अडकवतो तसे जे ढोल अडकवतात रत्नागिरीकर, ही प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. त्यांच्या भावना, त्यांची कला ही मात्र अतिशय जबरदस्त असते. प्रत्येक जण आपापल्या परीने ते देण्याचा प्रयत्न करत असतो. हे सगळेच कलाकार अर्थात पांढऱ्यादादा गुरव याला खूप खूप वर्षापासून ओळखतायत, कारण मागील अनेक वर्ष पांढऱ्या गुरवने हे अशा प्रकारचे अनेक मैदानं गाजवलेत. शेकड्यानं मैदानं त्यानं प्रथम क्रमांकानं जिंकलेले. त्याच्या केदारनाथ पालखी नृत्य पथक आरोलीच्या संघानं 2 वर्षापूर्वी एक अपघात झाला, त्यामुळे तिथून पुढे तो पालखी नाचवताना आपल्याला दिसणार नाही, पण पंचांच्या भूमिकेत मात्र निश्चित कायमस्वरूपी असणार आहे. असा एक अनुभवी कलाकार. त्याच्या जोडीला दुसरी स्पर्धा सुरू केल्या त्या गावचे सुपुत्र कबड्डीपटू सत्यजित आयरे असे दोन्ही अनुभवी पंच. आयोजकांना निश्चितच खूप मेहनत घ्यावी लागते आणि हा रथावर आरूढ झालेला स्वार सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर. ज्याने सुंदर असा मोर नाचवला तो कलाकार राहुल दादा मस्के. आपण या ठिकाणी यायचं आहे ना, आपल्याला जे 500 रुपयाचं इनाम आलंय ते आपण घेऊन जायचंय. पहिला नमस्कार केला जातोय नागवेकरवाडी रत्नागिरीकरांच्या वतीने गांगोबाच्या चरणावर. पहिला नमस्कार आयोजकांना, पहिला नमस्कार मान्यवरांना. अतिशय सुंदर असा प्रवेश झाला. रत्नागिरीहून आलेली ही सगळी मंडळी आहे, नागवेकरवाडीतली मंडळी आहेत. सुंदर पारंपरिक वेशभूषा, धोतर, सदरा, कमरेला कमरपट्टा, डोक्यावर फेटा. या ठिकाणी वाद्य कलाकाराच्या डोक्यावर पगडी आहे. शेवटचा संघ या स्पर्धेतला. शेवटची 20 मिनिटं ते त्यांची कला सादर करणार. नागवेकरवाडीकरांचा हा निशाणवाला हा एक अवली कलाकार आहे. सुंदर असं दृश्य पाहायला मिळतं बघा. हा जबरदस्त पारंपरिक वाद्य आणि पारंपरिक वाद्यावर जबरदस्त सुंदर असं दृश्य. ढोल वाजवायची लक्षात बघा, ढोल वाजवायची पद्धत बघा, ढोल वाजत कमरेत किती वाजतात ते बघा. त्याची तोड कशी बघा. गुरुजी हा निशाणवाला आहे ना, हा आतापासून खिचवायला लागलाय. शेवटच्या क्षणापर्यंत तो असाच खिचत राहणार.
त्याची ती एक वेगळी कला आहे. तर आपण या ठिकाणी सूचित करतोय की या संघाचं सगळं वेगळं आहे आणि एक चांगल्या प्रकारचा एक जोश की जो सुरुवातीपासून या संघाने निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. एक चांगल्या प्रकारची वेशभूषा, त्या ढोलाचा सूर बघा, त्या ताशाची पाटी बघा आणि निशाणवाण्याचं उद्घाटन बघा. आणि प्रेक्षकांनी या सगळ्या संघाचं बघण्यासारखं आहे आणि म्हणून हा रत्नागिरीतून आलेला एक मातब्बर संघ, त्याचं कौतुक आहे या संघाचं. जिल्हास्तरीय स्पर्धा या ठिकाणी संयोजित करत असताना तर या संघाने येण्याचा शब्द पाळला आणि मस्तपैकी पालखी नृत्याचा आविष्कार. गुरुजी खरं तर काही कलाकार त्यांचे थोडे आजारी आहे, इंजिनियर आहेत, पण तरी सुद्धा जो आपण अनिकेतला शब्द दिलाय तो खाली पडू द्यायचा नाही आणि म्हणून शब्दाचे जाण ठेवून शब्द पाळावा म्हणून ही मंडळी इथं आलेली आहेत. त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे. आणि खरं आहे ते जसं सणाचे दिवस असतात, हा सगळा 21 लोकांचा साज एकत्र जमवायचा असतो. याचा एका दुसरा जर त्या ठिकाणी मागे पडला ना तर त्याचा परिणाम संघावरती होतो आणि म्हणून ज्या ज्या वेळा ह्या स्पर्धा संयोजित असतात त्यावेळेला टीमवर्क चालतं बा. तसं हे एक चांगलं टीमवर्क नागवेकरवाडी या संघाचं दिसतंय. वा, डबल एक्का सहज लावलाय बा, एक वेगळा झलक. खाली बसून डोक्यावरती पालखी घेतली बा. रसिक प्रेक्षक आपण या ठिकाणी ओळखू शकता एक वेगळा सीन या ठिकाणी तयार केलाय. भगवान कृष्ण मुरारी आणि घोड्याच्या रूपातील असलेला एक सुंदर सीन. आहा, वाचला. दोन्ही जे आमचे पालखी नाचवणारे नर्तक आहेत एक चांगला ताळमेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. गरुडावरती आसन झालेला अशा प्रकारचा, नंतर डोक्यावरती फिरवतोय पालखी, स्वतः घेतोय खिडकी. वाचला. कोकण ठिकाण म्हटलं तर वेगवेगळ्या कलांचं माहेरघर आहे आणि त्यातील एक पालखी नृत्याचा एक वेगळा आविष्कार. नजीकच्या एक 7-8 वर्षांपासून अशा प्रकारच्या पालखी नृत्याच्या या कलेला एक चांगले सुधीचे दिवस मित्रांनो प्राप्त आले आणि मात्र असेच दिवस कलाकारांनी टिकवायचे असतील तर त्या कलाकारांनी आपल्या एखादी नोंद घ्या. या ठिकाणी मनोरा लावण्याचा प्रयत्न केला जातोय. बघूया यशस्वी होणार का. आहा, आहा. आणि सगळ्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की मागच्या अनेक वर्षाची परंपरा उद्या या ठिकाणी शिवणे गावची ग्रामदेवता आई नवलाई पावलाई आणि करपेळे गावची ग्रामदेवता वाघजाई निघाली. या दोन बहिणींच्या भेटीचा पालखी भेटीचा सोहळा उडपी हायस्कूलच्या अलीकडे संपन्न होणार आहे दुपारी साधारणतः 3 वाजता. त्याचा देखील सगळ्या भाविकांनी लाभ घ्यायचा आहे. कोकणची ही परंपरा आहे जी पूर्वजांनी जोपासली, ती आता तुम्ही आम्ही जोपासतोय. उद्या हा एक पालखी भेटीचा नयनरम्य सोहळा उद्या संपन्न होणार आहे. या गावातल्या या शिखरोत्सवातला तो एक अविभाज्य असा भाग आहे. तो कार्यक्रम देखील उद्या दुपारी 3 वाजता संपन्न होणार आहे. अखंड या संदेश तालुक्यातील एक चांगला सोहळा आणि म्हणून करपेळ आणि शिवणे गावच्या या दोन्ही पालख्यांची भेट त्या ठिकाणी होते. एक अलोकनीय दृश्य पाहायला मिळतं. जसं आज आंबेड या ठिकाणी आंबेड आणि कोळपेची पालखी त्या सोनगिरीच्या नदीमध्ये भेटते. एक वेगळं विलोभनीय दृश्य, अशा प्रकारचं दृश्य उद्या पाहायला मिळेल. सर्व भाविकांनी आपण याची नोंद घ्या. आहा, वेगवेगळ्या चाली सादर होत आहे. ढोल वादन ताशेवर अतिशय सुंदर कॉम्बिनेशन आहे. त्याचं कॉम्बिनेशन असेल तर तो संघ त्या स्पर्धेमध्ये निश्चित विजेतेपदावरती पोहोचेल. कारण ज्या प्रकारे ढोल वाजतो त्याच प्रकारे ताशा देखील वाजला पाहिजे. किंवा ताशाच्या चालीवरतीच ढोल वाजला जातो. पुन्हा सनई सूर आणि मग निशाण आणि झांज. एक वेगळाच आविष्कार या नागवेकर बंधूंचा आहे. जसं आदिवासी नृत्य केलं जातं वैभव सर, त्यामध्ये हा वेगळ्या प्रकारचा आवाज काढला जातो. कदाचित या नागवेकरांच्या या पालखी नृत्यामध्ये अशा प्रकारचा हा आवाज असावा की त्या आवाजानं प्रत्येकाला अशा प्रकारचा जोश आला पाहिजे आणि ती पालखी नाचवताना देखील तो होश वाटला पाहिजे आणि म्हणून तसं ते वातावरण करण्याचा प्रयत्न आहे. हे गुरुजी कसं आहे, तो निशाणवाला आहे ना, तो जेवढा जोरात
किंचाळायला लागतो तशी तशी त्याची बॅटरी चार्ज होत जाते. त्यामुळे तो शेवटपर्यंत तसा त्याचा तो एक वेगळा सूर आहे आणि तो जसा सुरात येतो तसा तो रागात येतो. बरोबर आहे, तुम्ही अनेक ठिकाणी या संघाला पाहिलं असेल आणि त्यामुळे प्रत्येक संघातील बारकावे हे तुम्हाला निश्चित माहिती आहे. आणि खरं तर मित्रांनो, समालोचन करताना आपल्याला हे निश्चित बारकावे माहिती असणं गरजेचं आहे. जी कला आज अखंड या महाराष्ट्रामध्ये जी पोहोचते ती उगाच नाही, खरं तर या कलेतील बारकावे जाणणं हा एक गरजेचं आहे. अवघड प्रकार बघा सादर केला जातोय. डोक्यावर पालखी आहे आणि समोरून कमरेमध्ये एक कलाकार घेतलेला आहे. अप्रतिम मित्रांनो, अशा प्रकारचा देखावा मानलं पाहिजे संघाला. मस्त पुन्हा पालखी घेतली, खाली घेतली. हा, ही एक वेगळी चाल. हा, जसं कळकळेचं पालखी नृत्य आहे आणि मग हे पालखी नृत्य ज्या वेळेला अशा प्रकारे पालखी नृत्य करत असतं त्यावेळेस त्यांच्यामध्ये देखील एक वेगळ्या प्रकारचा आवाज येतो. त्यामुळे आवाज ते हरिबोलाचा गजर करत असतात. करपेळेवासियांच्या मुखातून कायम हरिबोलाचा गजर होत असतो आणि ती सुद्धा त्यांना एक ऊर्जा वेगळ्या प्रकारची मिळत असते. निश्चितच ज्या वेळेला अशा प्रकारचं नृत्य होतं, ज्या वेळेला प्रत्यक्ष मुखामध्ये आपल्याला भगवानाचं नाव येतं, कारण 33 कोटी देव आपल्या या हिंदू संस्कृतीमध्ये आहेत आणि त्यामुळे प्रत्येक संघाला जे वाटतंय त्या प्रकारे तो नाम घेतोय. काही काय होईना, नाम घेणं, देवाचं नाव येतंय मित्रांनो, खऱ्या अर्थाने जीवनाची ती सफलता असते. निश्चितच गुरुजी, मी सुरुवातीलाच म्हटलं की प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या असतात, चालीरीती वेगळ्या असतात, परंपरा वेगळ्या असतात, पण सगळ्यांच्या समोर असतो तो फक्त आणि फक्त परमेश्वर. ते तितक्याच भावनेनं सगळेजण नतमस्तक होत असतात. पुन्हा एकदा दोन कलाकार समोरासमोर या ठिकाणी पालखीला डोकं घातलेलं आहे, डोक्यावर पालखी घेतलेली आहे आणि नागमोडी वळणं घेत घेत या ठिकाणी पालखी नाचवली जाते. हा बघा, निशाणवाला वैभव असेल तुमच्याकडे बघतोय, ते काय म्हणतोय बघा, ऐका. ते निशाणवाल्याचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवा, तो काय म्हणतोय बघा. काय म्हणतोय ते काय कळत नाही, पण काहीतरी म्हणतोय एवढा नक्की. खरं तर ते आपल्या संघाला चेतवण्याचं काम करतो. म्हणजे आपण अनेक स्पर्धामध्ये जातो, त्या आदिवासी नृत्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचे असे आवाज असतात आणि मग ज्या वेळेला आपण असं कधी त्याचं त्या अंतर्मुखामध्ये पाहिलं तर ते असं म्हणतात की आम्ही आमच्या देवतेचं स्मरण करतो. कदाचित असं कधी की त्या मंडळी, पालखीची भेट उद्या दुपारी 3 वाजता सांगितले मी, आता सकाळच्या 3 वाजता नाही. त्यांना वाटलं आता पालखी येत आहेत का काय म्हणून उठल्यावर का काय बायानं. आता कुठं अजून उजाडलाय नाही, रात्रीचे 2 वाजता आहेत. हा, उद्याची तयारी करायला लागणार आहे. वड्याचा पीठ बीठ फुगत घाला, कारण उद्या टिकते सर. उद्या मंडळाच्या आजच पुन्हा एकदा वाद्याचा प्रकार बदलतोय आणि वाद्य बदललं की अर्थातच नृत्य बदलणार. शाबास शाबास, मस्त. हा संघ ज्या वेळेला मैदानामध्ये आलेला आहे मित्रांनो, की वेगळ्या प्रकारचा होश आलेला आहे. जसे त्याच्यावर थोडा वेळ सहकार्य करूया. वर्षातून एक रात्र आपली या ठिकाणी असते. या निमित्तानं श्री देव गांगोबाच्या सानिध्यामध्ये या सहाण्यामध्ये या करपेळ गावचं वैभव आहे. ज्या पूर्वजांनी ही सण अशा प्रकारे या ठिकाणी रस्त्यावरती निर्माण केले आणि पूर्वजांनी जे या ठिकाणी निर्माण केले त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न आहे. माझ्यामध्ये याच वर्षी या सहाण्याचं देखील सुंदर काम झालेलं आहे. या ठिकाणी अनेक प्रकारची मैदानं गाजतात. मग ती पंचक्रोशी कबड्डी असो, तालुकास्तरीय कबड्डी असो किंवा या ठिकाणी रत्नागिरी जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा असो, एक वेगळं नाविन्य, एक वेगळ्या प्रकारचा जल्लोष या भूमीला आहे आणि एक वेगळी ऊर्जितावस्था या ठिकाणी प्राप्त होते. थोडं सहकार्य करूया करपेळकर, तर पुन्हा आपण या ठिकाणी भेटणार मात्र ते पुढच्या वर्षी. आणि म्हणून या पालखी नृत्यातील हा शेवटचा संघ आणि या शेवटच्या संघातील काहीच मिनिटांची वेळ शिल्लक आहे आणि म्हणून कृपया सहकार्य करूया. थोडेसे आपण नाराज असाल, संघ कमी आले, आपण मान्य करू, पण मात्र स्पर्धा मात्र निश्चित चांगली झाली. आपलं संयोजन हे डोळ्यात पाहण्यासारखं आहे. कौतुक तुम्हा सगळ्या करपेळवासियांचं. कौतुक आहे ते गांगोबा पालखी नृत्य पथक करपेळ यांचं. निश्चितच गुरुजी, यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. अनेक वर्षाचा अनुभवी असा संघ आहे तो गांगोबा पालखी नृत्य पथक करपेळे आणि या अनुभवी संघाकडून अतिशय देखणं नियोजन दरवर्षी तिथं होत असतं. आणि या ठिकाणी आपण हा संघ पाहतोय नागवेकरवाडी पालखी नृत्य पथक.
रत्नागिरी नागवेकरवाडी. पुन्हा एकदा दोन कलाकार समोरासमोर. वा वा. पावलं बघा, त्यांचे पाय किती लांब करतायत बघा. सुंदर चांगला मिलाप आहे या दोन्ही नर्तकांचा. आणि खरं तर ही गरबेची स्पर्धा लाखो रुपये खर्च करून ही संपन्न होणारी स्पर्धा. कारण अशा प्रकारचं दातृत्व दाखवणं ही काही साधी गोष्ट नाही मित्रांनो. कारण आज आपण पाहिलं तर एखाद्याला एक 5 रुपये 10 रुपये देताना आपण मागोकडे पाहत असतो, पण इथे मात्र लाखो हा 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 रुपयांचं हा. समाजच. वा. एक मात्र निश्चित आहे, आज संगम मैदानामध्ये आल्यानंतर आणि ज्या वेळा तो नाचायला या ठिकाणी लागलेला आहे, मैदानामध्ये नैराश्यता अजिबात नाही. संपूर्ण होश आणि जोशच पाहायला मिळतो. कदाचित ते जो एक वेगळा आवाज काढतात, पण तो निशाणापासून ताशकवाल्यापासून तो ढोलवाल्यापर्यंत हा त्याचा आवाज पाहायला मिळतोय. आहा वा वा. जबरदस्त, अतिशय सुंदर ही चाल आपल्याला पाहायला मिळते. पाल्या डान्सची कदाचित चाल असावी होती. शक्ती तुऱ्यातलीच चाल होती ती. हा हा, एक वेगळी चाल. संपूर्ण या स्पर्धेचं युट्यूब लाईव्ह आहे बा. सगळी आधुनिकतेची जोड या स्पर्धेला या ठिकाणी प्राप्त करून दिलेली आहे. आमचे मानव बंधू एक सुंदर डेकोरेशन आपण या ठिकाणी करताय. एक चांगलं सहकार्य या गावाला प्रत्येक वर्षी आपण करताय. तुमचं देखील विशेष कौतुक आहे. हा, ह्या निशाणवाल्याचे बोल काय आहेत प्रेक्षकांनी ओळखा शेवटपर्यंत. हा, मस्त. काही कळलं काय तुम्हाला? अजूनपर्यंत काही कळलं नाही. किती वेळ शिल्लक आहे तेवढं सांगा. तुम्हाला काही कळलं की मला सांगा. पुन्हा एकदा सगळे कलाकार पालखीच्या जवळ येत आहेत. या ठिकाणी परत एकदा सुंदर असा गरुडाचा मनोरा दाखवला जातोय का बघूया. मनोरूपी डोक्यावर पालखी आहे, कमरेमध्ये कलाकार. अतिशय सुंदर अशी ही चाल या ठिकाणी म्हणायला लागेल. जणू काही फलकरीच्या रूपातील हे संपूर्ण खेळाडू किंवा नर्तक या ठिकाणी हातामध्ये हात घालून नाचले. वा. दोन्ही हात एकटा कलाकार. हुकमी एक्का नागवेकरवाडीचा. बॅलन्स महत्वाचा आहे. जरा जरी तोल इकडचा तिकडे झाला तर तो संघ स्पर्धेतून बाद होऊ शोधण्याची कल्पना निश्चित आहे. आणि खरं तर वैभव सर हे काही नियम हे फार चांगले आहेत की ज्या भगवानाला किंवा ज्या देवतेला आपण आज या ठिकाणी खांद्यावरती किंवा डोक्यावरती घेऊन नाचवतो, त्याला कोणत्या प्रकारचा पाय लागता कामा नये. आपली संस्कृती आहे ती पालखी प्रत्यक्ष मैदानामध्ये पडता कामा नये. ही आपली संस्कृती आहे बा. आणि खरं तर हीच संस्कृती आपल्याला पुढे न्यायची आहे. एक वेगळेपण या स्पर्धेचं, या कळंबे गावचं. शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला परफॉर्मन्स नागवेकरवाडी पालखी नृत्य पथक रत्नागिरी नागवेकरवाडी या संघाचा. शेवटची काही मिनिटं शिल्लक असताना इतरांपेक्षा वेगळं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न आहे. बाकीचे संघ आपण बघितले तर 4-4 जण खाली खुरावर असायचे. याने पालखीच्या मध्यावर 2 आडवे कलाकार ठेवलेले आहेत. आहा, मस्त. शेवटची 5 मिनिटं शिल्लक. नागवेकरवाडी शेवटची 5 मिनिटं शिल्लक. हे बघा, तो निशाण नर्तक जो ओरडतो किंवा जे बोलतो ते बिंदास बघा. हे रात्री तुम्ही झोपला तर त्याची त्याची आठवण येईल. गुरुजी चाकरमानी आले तितक्या सणाला. हा, उद्या बुधवार आहे ना. चला, अतिशय सुंदर शेवटची काही सेकंद काही मिनिटं शिल्लक असताना नागवेकरवाडी पालखी नृत्य पथक रत्नागिरी संघाचा परफॉर्मन्स शेवटच्या टप्प्यात आलाय. दोन्ही पंच तुम्हाला सूचना असणार आहे. या संघाचा परफॉर्मन्स झाल्यानंतर लगेच स्टेजवर या आणि 10 मिनिटाच्या आतमध्ये लोकांना निकाल द्या. 3 संघ, तिघांनाही बक्षीस मिळणार. परंतु पहिला कोण, दुसरा कोण आणि तिसरा कोण. खरं तर काय, जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी संघ 3 आणि कोण होणारी भीड. शेवटची 4 मिनिटं शिल्लक. अजून एक मनोरा लावला जातो. हा अवघड मनोरा आहे. खाली 2 जण, त्यावर एक आहे, त्याच्यावर अजून तिसरा एक का.
चला माझ्यामध्ये पहाटेचे 2 वाजणार आणि 2 वाजून 10 मिनिटांनी निकाल घोषित होणार. मस्त स्वतःची गिरकी घेत चांगल्या प्रकारे पालखी नाचवत अशा प्रकारचा हा नागवेकरवाडीचा हा संघ. आहा बघा शेवटच्या मिनिटाचा थरार. तासाने बदलली काठी, ढोलाने बदलला सूर. खरं मित्रांनो हे सूर सनई सूर निशाण शेवटची 3 मिनिटं शिल्लक आणि झान हे सगळे शब्द या पालखी नृत्याशी संबंधित आहे बा. मस्तपैकी अशा प्रकारची चाल ते नागवेकर बंधू या ठिकाणी दाखवत आहे. पुन्हा एकदा वेगळी चाल शेवटच्या क्षणापर्यंत रंगणारा एक चांगल्या प्रकारचा हा एक खेळ अर्थात 5 ते 2 स्पर्धा. मस्त तर संगमेश्वर तालुक्यातील वाद्य त्यानंतर रत्नागिरी शेजारी असलेला आपला चिपळूण खेड इकडे जर आपण पाहिलं तर तिथं निश्चितच त्या वाद्यामध्ये एक वेगवेगळ्या प्रकारचा फरक जाणवतो. आपण पहिला संघ बघितला मागजांचा त्यांचं वाद्य, त्यानंतर दुसरा संघ पाहिला आपण पाठवली त्यांचं वाद्य, आताचा तिसरा संघ नागवेकर रत्नागिरी. शेवटची 2 मिनिटं शिल्लक. जिल्हास्तरीय स्पर्धेचा 2 मिनिटाचा शेवटचा थरार. गुरुजी बारीक लक्ष देऊन तुम्ही जर बघितलं असेल, मला अपेक्षित होतं तुम्ही बोलाल पण तुम्ही काय बोलत नाही, शेवटी मीच बोलतो. मागाशी सनई वाजवणारे 75 ते 80 वर्षाचे सनई वादक त्यांच्या सनईतनं कसे सूर निघत होते आणि हे तरुण तडकदार सनई वादक यांचे सूर काय निघतात ते जरा बघा. म्हणजे आपण जे अनुभव हा दांडगा असावा लागतो, माणूस अनुभवाने शिकत असतो, एवढंच मला सांगायचं आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला हा नागवेकरवाडी संघाचा परफॉर्मन्स. पारंपरिक नृत्याच्या चाली सादर केल्या जात आहेत. ढोलवाला, ताशावाला, निशाणवाला, झांजवाला प्रत्येक जण आपापल्या परीनं या ठिकाणी कला सादर करण्याचा प्रयत्न करतोय. शेवटचं मिनिट, लास्ट 60 सेकंद. बघूया शेवटच्या 60 सेकंदामध्ये या ठिकाणी रत्नागिरीकर अजून काही वेगळं सादर करणार का. शेवटची काही सेकंद शिल्लक असताना या ठिकाणी पुन्हा एकदा वाद्य गतिमान होणार. सगळे कलाकार पालखीजवळ येत आहेत. एकाच कलाकाराच्या डोक्यावर पालखी दिली जाते आहे. निशाणवाला गतिमान, झांजवाला गतिमान, ढोलवादक गतिमान, ताशेवाला गतिमान. शेवटच्या या ठिकाणी मिनिटांचा वेळ शिल्लक असताना पुन्हा एकदा गती घेतली आहे या संघानं. आणि वैभव जो आपण म्हटल्याप्रमाणे हा जो निशाण नर्तक आहे तो मात्र ओरडायचा काय अजून थांबत नाही. म्हणजे वेळ संपली.